पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज म्हणून केला होता आणि त्यानंतर अकोल्यामध्ये मनसे आक्रमक झाली। पत्रकार परिषदेनंतर जर आपण पाहिलं तर अमोल मिटकर यांच्या गाडीची तोडफोड जी आहे ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली होती। आपल्या सोबत मनसेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आहेत पंकज साबळे, त्यांनी देखील गाडीची तोडफोड केली होती। काल त्यांना जामीन मंजूर झालाय न्यायालयातनं। आपल्या सोबत सर्वात आधी आहेत बोलण्यासाठी पंकज साबळे, नेमकं काय त्या दिवशी घडलेलं होतं, काय सांगणार? पाहिलं असणार तुम्ही तर माननीय राजसाहेबांवर एक भयानक टीका केली होती आमदार अमोल मिटकरींनी। कसं आहे, खूप दिवसापासून बोलणं शेवटी आमचे पण स्पेशल्स असतात। मला असं वाटतं की एका मोठ्या लेवलचे जे नेते असतात त्यांनी एकमेकावर टीका केली तर काही हरकत नाही। कसं असते, कार्यकर्ता उद्रेक असते। आम्ही पण शेवटी आमचे स्पेशल्स सुटले ते सगळे, आम्ही त्याला माफी मागायला सांगितलं तर लपून बसला होता आणि शेवटी कार्यकर्त्यांचा राग आहे तो असं बोलणार तर तो 100% शेवटी मनसे आहे। आमची स्टाईल आमच्या लोकांना माहिती आहे। जय मारोकर जो आहे तो तुमचा कार्यकर्ता, त्याचा मृत्यू देखील झालेला आहे। आज अमित ठाकरे भेट देत आहेत अकोले। आमचा खूप सवंगडी माझा पदाधिकाऱ्यांचा आमचा भाऊ होता सगळ्यांचा तो, आणि एज्युकेटेड मुलगा होता। त्यांनी खूपच धसका घेतला होता या सगळ्या जेव्हा जो प्रकार झाला आणि खूप दुर्दैवी घटना आहे। तर त्या अनुषंगाने माननीय राजसाहेबांनी चे सुपुत्र आमचे नेते युवा नेते श्री अमित साहेब ठाकरे आज स्वतः अकोला येणार आहे आणि निंबी मालोकार इथे त्याच्या घरी भेट देणार आहे त्यांच्या परिवाराला। अमोल मिटकरांनी सांगितले की मनसेवाले पळपुटे आहेत, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंवर टीका केलेली आहे, तर त्यांनी म्हटलेलं की राज ठाकरेंची लायकी नाहीत अजित पवारांवर टीका। कसं आहे, व्हिडिओ तुम्हीच काढले, तुमच्या TV9वर आलेला आहे। आम्ही तिथे गेलो, आमचे लोक तिथे गेले आणि पळगुटे म्हटल्यापेक्षा लपून करून बसलं तर हे महत्त्वाचा विषय आहे। कसं आहे, समोरासमोर उत्तर द्यायची हिंमत नाही आहे आणि त्यांचे स्टेटमेंट पाहताना तुम्ही स्टेटमेंट फक्त 4 दिवारच्या आतमध्ये असतात, त्यांच्यासोबत कोणीच नसते। तुम्ही लोकांमध्ये बसा, माझे स्टेटमेंट म्हणा किंवा माझे कुठे व्हिडिओ म्हणा, आम्ही लोकांमध्ये असतो आणि त्याला सांगतो PP आहे तो प्रसिद्धी पिसाट। आणि मला असं वाटतं काय त्या विषयावर बोलतात, त्याच्यापेक्षा मला वाटतं मी जर आमदार असतो तर मी या गोष्टीमध्ये पडलो नसतो। तुम्हाला एवढी मोठी आमदारकी दिली माननीय अजित पवार साहेबांनी, मला वाटतं या आमदारकीचा फायदा विधायक कामासाठी केला पाहिजे, अकोल्यासाठी केला पाहिजे। यासाठी न करता फक्त टीकाच करत राहायची। एवढे जर त्यांनी मला वाटतं जेवढे TV वर बोलतात तेवढे जर प्रश्न अकोल्याचे घेतले तर अकोला सुजलाम सुफलाम झाला असता। पण मला असं वाटतं की एक शब्द आहे, पण तो आज सध्या आमच्या जय मालोकरवाला, त्यासाठी आम्ही इथे यावर उगीच जास्त भाषण न करता, मला वाटतं माझा सल्ला आहे त्यांना, माझे ते जुने मित्र पण आहे, आमच्या तुमच्या TV9वर मी फोटो पण पाहिले आणि काही हरकत नसते। शेवटी वैचारिक लढाई आहे, माझं काही वैयक्तिक अमोल मिटकरींना काही विषय नाही आहे। माझा एक सल्ला आहे की अमोलजी, तुम्ही एवढे टीका करता, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अकोल्याचे प्रश्न उचला। तेवढी जर तुम्ही अकोल्याचे प्रश्न उचलले तर निश्चित सांगतो अकोल्याचा त्याचा फायदा होणार। तुम्ही म्हणतात मित्र आहे, पण काय एवढा वाद विकोपाला गेला? त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुक तुला करण्यात आली आणि त्यावेळेस तुम्ही होते, हसता चेहरा दिसतोय, अचानक तुम्ही गाडीवर धावून गेला। ॲक्च्युली त्या दिवशी दुसऱ्या कामाने गेलो होतो। नेमके माझे मित्र आहे संदीप पाटील, ते आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गेले ते दिसले, आणि अमोल मिटकरी सुद्धा माझे जुने मित्र आहे। आणि कसं असते, वाढदिवसाला माझा वैयक्तिक तुम्हाला सांगितलं, माझा वैयक्तिक त्यांच्याशी काहीच वाद नाही, पण आमचे दवेत मान्य राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेवर कोणी जरी बोललं अमोल मिटकरी सोडून द्या हो, बाकी कोणी जरी बोललं तरी आम्ही ते सहन करणार नाही। मनसेने कितीही इशारा दिला तरी शांत बसणार नाही, तो सहन करून घेणार नाही असं अमोल मिटकर यांनी म्हटलं आहे। शांत नको बसू तर आम्ही कधी म्हणतो तुला तेच समजा, शांत नको बसून बा, कामं करणं लोक इथे आमच्या धंदे कशाला लागतं, कशाला टीका करतं? हेच करायचं आहे का? हे करायचं असेल तर आमदारकी सोडून दे, तेच धंदे कर। मला वाटते काही दिवसच राहिले हो, सगळे जे करायचं आहे। मला माझ्या सहकाऱ्यांचं काळजी आहे या उगीच बाकीच्या गोष्टीपेक्षा, त्यामुळे ज्या काही गोष्टी करायला लागणार, त्यांना कसं जमा करणार, मी थोडं विचार विनिमय करून त्यांना काही त्यांच्या परिवाराला त्यांना त्रास होणार नाही या अनुषंगाने आम्ही समोरचे हे घेऊ। पण पाहू, आज झालं तर करू। अमोल मिटकरींना काय सल्ला देणार? कारण सातत्यानं ते टीका करतात असं तुम्ही म्हणतायत, काय सल्ला देणार? कसं असते, आज आपण सामाजिक याच्यात राहतो आणि टीका टिप्पणी हे करणं मलाही आवडत नाही। उगीच हे बोलणं, काही वैयक्तिक आपल्या म्हणजे काही उलट्या गोष्टी बोलल्या गेल्या असेल तर एखाद्या रागाच्या भरात होऊन जाते। माझा एक सल्ला आहे की यामुळे तुमचे फॉलोवर दुखतात आणि आमचे जे लोक काही असतात तर तुम्हाला का ना, तुम्ही तुमच्या याच्यात जर एखाद्या तुमची आमची जेव्हा ते आंदोलन होतं, काय खाली ट्रोल होतात
आणि चांगलं ट्रोल झालं पाहिजे. मला असं वाटते एक सोशल मीडिया सध्याच्या तारखेत तुम्ही पाहिलं तर आज पेपर पाहत नाही आपण, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल काढतो आणि पाहतो काय अपडेट आहे. तर मला असं वाटतं की सध्याच्या तारखेत आपण जर पॉझिटिव्ह व्ह्यूज घेतल्या तर पॉझिटिव्हनं गेलं पाहिजे. आज तुम्हाला खूप नशिबाने माझ्या आयुष्याचे मी तुम्हाला एक सांगतो, 20 वर्षापासून राजकारणात आहे. मान्य राजसाहेब जेव्हा विद्यार्थी सेनेत होते त्याच्यापासून मी जवळपास 20 वर्ष ते 22 वर्ष झाले. आम्ही आजच्या तारखेत साधारण जिल्हाध्यक्ष आहे. तो म्हणतो पण जिल्हाध्यक्षपद राजसाहेबांनी दिलं आहे. हे आमदारकी खासदारकीपेक्षा पण मोठं आमच्यासाठी आहे. माझा एक सल्ला आहे की तुम्हाला एक आमदारकी भेटलेली आहे, त्या आमदारकीचा चांगला फायदा घ्या, लोकांसाठी त्याचं कामं करा. उगीच टिप्पणी याच्यात न करता थोडी भूमिका बदलून घ्या तुमच्या याची. उगीच तुम्ही एक दुसऱ्या एका पक्षाचा जो भोंगा असतो 10 वाजता वाजतो तसा भोंगा होऊ नका. हे माझे सल्ला एक मित्र म्हणतो ना. नक्कीच. तर हे पंकज साबळे होते. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.